नमस्कार. तुमच्या आयुष्यात अडचणींचा डोंगर उभा आहे का? मग पुढील काही मिनिटे तुमचं आयुष्य बदलू शकतात. मित्रांनो, आयुष्यात असा एक काळ जवळ प्रत्येकाच्या वाट्याला येतो जेव्हा सर्व काही चुकीचं घडतं असल्यासारखं वाटतं. कितीही मेहनत केली तरी यश मिळत नाही, कितीही धडपड केली तरी परिस्थिती बदलत नाही, कितीही चांगलं वागलं तरी लोक समजून घेत नाहीत. एका समस्येतून बाहेर पडतोय असं वाटतं तोपर्यंत दुसरी समस्या उभी राहते. अनेक वेळा मनात प्रश्न येतो की माझ्याच आयुष्यात इतक्या अडचणी का आहेत? देव माझीच परीक्षा का घेतो? माझ्याच नशिबात एवढा संघर्ष का लिहिला आहे? जर तुम्हालाही असे प्रश्न पडत असतील तर हा संदेश तुमच्यासाठी आहे. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्य म्हणजे फक्त आनंदाचा प्रवास नाही. आयुष्य म्हणजे संघर्ष, अनुभव, चुका, शिकणे आणि पुन्हा उभे राहणे यांचा प्रवास आहे. जे लोक आज यशस्वी दिसतात, ज्यांच्याकडे पैसा आहे, मान आहे, प्रतिष्ठा आहे, त्यांच्याही आयुष्यात एक काळ असा होता जेव्हा त्यांना वाटत होतं की आता काहीच होणार नाही, पण त्यांनी एक गोष्ट केली, हार मानली नाही. जगात दोन प्रकारचे लोक असतात. पहिले, जे ते अडचणीत आली की थांबतात, आणि दुसरे जे अडचण आली की आणखी मजबूत होतात. इतिहास नेहमी दुसऱ्या प्रकारच्या लोकांना लक्षात ठेवतो, कारण संकट हे तुमचं सामर्थ्य दाखवण्याची संधी असते. जेव्हा सर्व काही व्यवस्थित चालू असतं तेव्हा कोणताही माणूस आनंदी राहू शकतो, पण जेव्हा परिस्थिती विरुद्ध असते आणि तरीही जो माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो तोच खरा विजेता ठरतो. श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुमच्या आयुष्यात सध्या कितीही अंधार असला तरी हे लक्षात ठेवा की अंधाराचा एकच अर्थ असतो, सूर्योदय जवळ आला आहे. रात्र कितीही मोठी असली तरी सकाळी नक्की होते. तसंच तुमच्या आयुष्यातील दुःखाचाही शेवट होणार आहे, पण त्यासाठी तुम्ही थांबू नका, संघर्ष सुरू ठेवा. अनेक लोक एक चूक करतात, ते त्यांच्या परिस्थितीला त्यांची ओळख बनवतात. जर त्यांच्याकडे पैसे नसतील तर ते स्वतःला अपयशी समजतात. जर एखादं काम बिघडलं तर ते स्वतःलाच दोष देतात. पण सत्य हे आहे की तुमची परिस्थिती ही तुमची ओळख नाही. तुमची परिस्थिती तात्पुरती नाही. तुमची खरी ओळख आहे तुमची जिद्द, तुमची मेहनत आणि तुमचा विश्वास. जेव्हा एखादं बीज जमिनीत पेरलं जातं तेव्हा त्याला पूर्ण अंधारात राहावं लागतं. त्यावर माती टाकली जाते. त्याला वाटत असेल की माझं आयुष्य संपलं, पण प्रत्यक्षात त्या क्षणापासून त्याची वाढ सुरू झालेली असते. तुमच्या आयुष्यातील अंधारही तसाच आहे. कदाचित सध्या तुम्हाला काहीच दिसत नसेल, पण भविष्यातील मोठ्या यशाची तयारी चालू असू शकते. मित्रांनो, आयुष्यात जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा स्वामी सांगतात, नवीन मार्ग तयार करण्याची वेळ आलेली असते. जे लोक फक्त परिस्थितीची तक्रार करतात ते तिथेच राहतात, पण जे लोक परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतात ते पुढे जातात. आज तुम्ही कोणत्या गटात राहणार आहात हे ठरवण्याची वेळ आहे. कधी कधी आपण देवाकडे विचारतो, मला एवढ्या परीक्षा का? पण कदाचित देव म्हणत असेल, कारण मला माहित आहे की तू त्या पार करू शकतोस. मोठ्या जबाबदाऱ्या नेहमी मजबूत लोकांना दिल्या जातात. त्यामुळे तुमच्या संघर्षाला शाप समजू नका, तो तुमच्या सामर्थ्याचा पुरावा असू शकतो. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अपयश तुम्हाला काहीतरी शिकवण्यासाठी आलेलं असतं. प्रत्येक नकार तुम्हाला योग्य संधीपर्यंत घेऊन जात असतो. प्रत्येक अडथळा तुम्हाला अधिक मजबूत बनवत असतो. त्यामुळे जे घडलं त्याबद्दल दुःख करत बसू नका. त्यातून काही शिकता येईल याचा विचार करत राहा. स्वामी समर्थ म्हणतात, आज जर तुमच्याकडे पैसा नसेल तर निराश होऊ नका. पैसा पुन्हा कमावता येतो. आज जर लोकांनी साथ सोडली असेल तर निराश होऊ नका. नवीन लोक भेटतील. आज जर एखादं स्वप्न तुटलं असेल तर निराश होऊ नका. नवीन स्वप्न निर्माण करता येतात, पण जर स्वतःवरचा विश्वास तुटला तर सर्व काही तुटतं. म्हणून स्वतःवरचा विश्वास कधीही गमावू नका. तुम्ही आतापर्यंत खूप काही सहन केला आहे. खूप वेळा रडलात, खूप वेळा एकटं वाटलं, खूप वेळा हार मानावीशी वाटली, पण तरीही तुम्ही इथपर्यंत पोहोचलात. याचा अर्थ तुमच्यात ताकद आहे. कदाचित तुम्हाला स्वतःलाच तिची जाणीव नाही. आज एक निर्णय घ्या
कोणतीही परिस्थिती आली तरी मी हार मानणार नाही. कोणतंही संकट आलं तरी मी थांबणार नाही. कितीही वेळ लागला तरी मी माझं धैर्य पूर्ण करणार. कारण यश त्यांनाच मिळतं जे शेवटपर्यंत टिकून राहतात. लक्षात ठेवा, आयुष्य तुमच्या विरुद्ध नाही, आयुष्य तुम्हाला घडवत आहे. प्रत्यक्ष संघर्ष तुमच्या भविष्यातील यशाची पायाभरणी करत आहे. त्यामुळे धैर्य ठेवा, मेहनत करत राहा, सकारात्मक विचार ठेवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. कारण कदाचित आजचा दिवस तुमच्या संघर्षाचा शेवट नसला तरी तुमच्या नव्या सुरुवातीची सुरुवात असू शकते. आणि जेव्हा एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला कळेल की ज्या अडचणींनी तुम्हाला रडवलं त्याच अडचणींनी तुम्हाला मजबूत बनवलं. म्हणून मित्रांनो, पुन्हा एकदा सांगते, हार मानू नका, थांबू नका, स्वतःवर विश्वास ठेवा. तुमचा चांगला काळ येत आहे. प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर सकाळ येतेच, प्रत्येक संघर्षानंतर यश येतच आणि प्रत्येक जिद्दी माणसाला त्यांच्या मेहनतीचं फळ एक ना एक दिवस नक्की मिळते. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ.